नमस्कार. ARK@food is to use ओन टाईम या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी एक भाजी बनवलेली आहे. ती काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर चला करूया सुरुवात. तर मी त्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ हे रात्रभर भिजत ठेवलेले होते. तुम्ही बघू शकता. डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती. आता बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित भिजलेली आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर 3 तासासाठी पण हे भिजत ठेवू शकता. तेव्हा पण ती व्यवस्थित भिजल्या जाते आणि आपली डाळ व्यवस्थित होते. तर चला आता सुरुवात करूया याला मिक्सरमधून काढण्याची. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 15-20 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि यात डाळ टाकून आता आपण याला मिक्स करून घेणार आहे. लसूण आणि मिरची अर्धवट झाल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून त्यात डाळ मिक्स करून परत बारीक करून घेणार आहे आपण. छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. त्याला एका पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. मध्ये अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं धणा पावडर घालून तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर आपल्याला समोरची स्टेप करायची आहे. तुम्ही बघू शकता. अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी उकळायसाठी ठेवलेलं होतं आणि इडलींच्या साच्यांना तेल लावून त्यामध्ये हे बॅटर टाकून घेणार आहे आणि याला 10-15 मिनिटासाठी जेवढा वेळ आपण इडलीसाठी देतो तेवढाच वेळ यांना देऊन याला वाफवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. जोपर्यंत आपलं हे बॅटर वाफत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 कांदे, 1 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, लसूण आणि थोडा अद्रकचा तुकडा घेऊन ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि आता एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 3 पळी तेल ओतलेले आहे. ते तेल चांगले गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये मिक्सरमधून काढलेला तो पेस्ट टाकणार आहे आणि परतून घेणार आहे. अरे हो, त्यात तर आपण तेज पण टाकायचं विसरलोच. तर काही हरकत नाही. आपण ते एका साईडला टाकून घेणार आहे आणि परतून घेणार आहे. आणि याचा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर चला बघूया. अरे हो, एका साईडला आपण जे वाफवायला ठेवलं होतं ते तर आता तयार झाले असेल. तर बघा किती छान मस्त असे फुगलेले आहेत आणि आपले हे असे तयार झालेले आहेत. इडलीसारखेच वाटतात. असे मी त्यांना एका प्लेटमध्ये छान असं काढून घेतलेले आहेत. आता आपला मसाला व्यवस्थित तेल सोडायला लागला आहे. तर त्यामध्ये आता आपण 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं धना पावडर घालून ते व्यवस्थित 4-5 सेकंदासाठी परतून घेणार आहेत, जेणेकरून आपला हा मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होणार. आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून ते व्यवस्थित शिजू देणार आहे, म्हणजे त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर चला
बघूया. काय असतं, नेहमी आपल्याला टिफिनचा प्रॉब्लेम असतो. नेहमी टिफिनमध्ये काय बनवायचं, भाजी काय बनवायची, हा नेहमीच आपल्याला प्रॉब्लेम येतो. आज माझी गंमत पण तशीच झाली. मी भाजी आणायचं विसरली, त्यामुळे मला सकाळी टिफिनचा प्रॉब्लेम आला. त्यामुळे मी हा जुगाड केलेला आहे. तर तुम्ही पण कधी केला आहे का असा जुगाड? केला असेल तर मला सांगा. तर बघा, मी यात पाणी ओतले आहे आणि आता याला चांगलं उकळी येऊ देणार आहे. आणि नंतर याचे असे मी एकाचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही याचे आणखी छोटे तुकडे करू शकता. आणि हो, याला जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून फोडणी दिली तरी छान लागतात. हे खायला बिलकुल ढोकळ्यासारखे लागतात आणि हे पौष्टिक पण. आता हे उकळायला लागलेलं आहे. तर याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये जे तुकडे केलेले होते ते यामध्ये टाकणार आहे आणि थोडा वेळ उकळू देणार आहे. आणि आता आपली अशी ही भाजी तयार झाली आहे. त्यात वरून कोथिंबीर टाकायची. छानशी अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर करून बघा ही भाजी आणि खाऊन बघा, मग सांगा कशी झाली ती. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.